नमस्कार. आज आपलं जे धकाधकीचं जीवन आहे, प्रत्येक व्यक्तीचं जीवन धकाधकीचं आहे. प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या कामामध्ये आपापल्या करिअरमध्ये, आपापल्या अभ्यासामध्ये तो व्यस्त आहे. आणि ह्या सगळ्या व्यस्ततेमध्ये देखील प्रचंड माहितीचा प्रवाह आपल्याला अनुभवायला मिळतो. आज सक्रिय असलेलं, आज प्रभावी असलेलं सोशल मीडिया, सामाजिक माध्यम आपण ज्याला म्हणू, ते सोशल मीडिया, त्याचबरोबर प्रिंट मीडिया, टेलिव्हिजन मीडिया, ह्या सगळ्या माध्यमांचा वाढता प्रभाव आणि त्यातून मिळणारी माहिती, या माहितीचा वाढलेला प्रचंड ओघ पाहता या सगळ्याचा परिणाम आपल्या विचारांवर, आपल्या मनावर होणं अगदी साहजिक आहे आणि तो होत देखील असतो. आणि पर्यायाने आपल्या विचाराने आपलं जीवन घडत असतं हे आपण सगळे जाणतोच. आणि या सगळ्या विचारांचा विचार करता त्या सगळ्या माहितीचा देखील आपण विचार करू लागतो. एक माहिती गेली की दुसरी माहिती, एक बातमी गेली की दुसरी बातमी, तिसरी बातमी, चौथी बातमी, असं प्रचंड वेगाने हे सगळं चाललेलं आहे. आणि ह्या सगळ्या ओघात आपण कुठे चाललो आहे? आपण दिशाहीन तर होत नाही आहेत ना? आपण कुठे चाललो आहे? आपला रस्ता काय? आपलं डेस्टिनेशन काय? आपलं गंतव्य काय? हे आपल्याला समजतं आहे का? आपल्याला माहिती आहे का हे? याची आपण थोडीशी चाचपणी करणं आवश्यक आहे. ह्या सगळ्या प्रचंड विचाराच्या झोतामध्ये, विचाराच्या प्रवाहामध्ये थोडासा विसावाचा क्षण, शांततेचा क्षण यावा आणि आपण पुन्हा ती एनर्जी रिगेन करावी. आपण पुन्हा ती एनर्जी ॲक्युमुलेट करावी, जमवावी आणि पुन्हा या जगात, पुन्हा या बाहेर सगळ्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आपण पुन्हा बाहेर निघावं असं आपल्याला वाटतं. परंतु हे सगळं करण्यासाठी कोणती टेक्निक, कोणती कार्यपद्धती, कोणतं तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध आहे का? तर बऱ्याच गोष्टी, असा प्रश्न विचारला की बऱ्याच गोष्टी समोर येतात. आज सध्या एक फॅड आहे, एका शब्दाचा प्रचंड बोलबाला आहे. तो म्हणजे आपल्याकडूनच गेलेला जो शब्द आहे तो म्हणजे मेडिटेशन. संपूर्ण पाश्चात्य जगतामध्ये मेडिटेशन या शब्दाला प्रचंड एक वलय प्राप्त झालं. मेडिटेशन बोललं की अनेक वेगवेगळ्या पद्धती, वेगवेगळे गुरु आणि वेगवेगळे टेक्निक्स आपल्याला सांगितले जातात, समजवले जातात. या सगळ्या इंटरनेटच्या मायाजाल जे आहे इंटरनेट, त्या इंटरनेटवर प्रचंड प्रमाणात अशा प्रकारचं साहित्य उपलब्ध आहे. मग कोणी व्हिडिओच्या माध्यमातून, कोणी प्रत्यक्ष क्लासेसच्या माध्यमातून, न जाणे वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना शिकवण्याचा, स्वतः शिकण्याचा, स्वतः अंमलात करण्याचा प्रयत्न करत असतो. मग हे नक्की आहे तरी काय? मेडिटेशन ज्याला म्हणतात, ध्यान ज्याला म्हणतात, जपानमध्ये त्याला चॅन म्हणतात, जर चीनमध्ये तिकडे गेलं तर त्याला झेन म्हणतात. ते आपलंच ध्यान, आपलाच ध्यान हा शब्द हळूहळू तिकडे गेला जपानमध्ये, तो झाला चॅन, आणि तिकडून हळूहळू चीनमध्ये गेला तर तो झाला झेन. आज तो झेन या शब्दाने ओळखला जातो, ते ध्यानच. मग हे ध्यान, मेडिटेशन, झेन अनेक वेगवेगळ्या शब्दांनी जे ओळखलं जातं, वेगवेगळ्या पद्धतीने ज्याला आज आपण ओळखतो, जगभरात ओळखलं जातं, ते नक्की म्हणजे काय? नक्की करायचं तरी काय? किंवा आहे तरी काय? किंवा त्याची आवश्यकता तरी काय आहे? हां, खरंच त्याची आवश्यकता आहे का? तर हो, त्याची आवश्यकता आहे. का आवश्यकता आहे? तर हे केल्यामुळे होणार काय आहे? हे केल्यामुळे साध्य काय आहे? हे केल्यामुळे साध्य काय होणार आहे? मिळणार काय आहे? असा प्रश्न साहजिक सध्या आपल्याला भौतिक बुद्धीला पडत असतो. आपली जी कॅल्क्युलेटिव्ह बुद्धी आहे सध्याची माणसाची, की मी हे केलं तर हे मिळेल, मी हे केलं तर हे मिळेल, अशा बुद्धीला आपल्याला सहज पडणारा प्रश्न, मी जर हे काम केलं तर मला मिळणार काय? तर याचा विचार, याचं चिंतन आणि मंथन होणं गरजेचं आहे. आपण त्याविषयी थोडीशी चर्चा करू, बघू आपण कितपर्यंत पोहोचतोय ते. एक तर ध्यान किंवा मेडिटेशन ज्याविषयी आपण बोलतोय ते म्हणजे स्वतःला ओळखणं. आपले बरेचसे संत, बरेचसे साधू, आपले बरेचसे तत्ववेत्ते सांगून गेलेत की खुद को जानो, स्वतःला नो दायसेल्फ. स्वामी विवेकानंद म्हणतात नो दायसेल्फ, स्वतःला ओळखा. जब भी आप खुद को जानेंगे तो विश्व को पहचान पाएंगे, दूसरे को पहचान पाएंगे. असं सगळं वेगवेगळ्या संतांनी, वेगवेगळ्या महात्म्यांनी, वेगवेगळ्या मुनींनी आणि ऋषींनी हे सगळं सांगितलं. याच अर्थाचं वेगवेगळ्या त्यांच्या भाषेत सांगितलं. ह्या सगळ्याचे मार्ग देखील वेगळे आहेत. लक्षात आलं? ह्या सगळ्याचे मार्ग देखील वेगळे आहेत. आपले मुनी म्हणतात एकम सद्विप्रा बहुधा विदंती. सत्य तर एकच आहे, परंतु त्याला प्राप्त करण्यासाठी, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळे मार्ग असू शकतात. आपण सगळ्या मार्गांना हो हे मार्ग खरं आहे, हा मार्ग खरा आहे असं आपण त्याला अनुमती देऊ शकतो. प्रत्येकजण जो आत्मसाक्षात्काराची गोष्ट करेल, आत्मसाक्षात्कारासाठी हा मार्ग आहे म्हणून असं सांगेल,
त्याला आपण अनुमती देऊच शकतो. जेवढी लोकसंख्या आहे, जेवढी लोक आहेत, तेवढे ते मार्ग असू शकतात. प्रत्येक व्यक्तीसाठी तो एक वेगळा मार्ग असू शकतो. प्रत्येक व्यक्तीचा एक आपला मार्ग असू शकतो. आपण एक सामान्य व्यक्ती म्हणून हे सगळे जे आपलं साहित्य आहे, हे सगळं आपल्या संतांनी, मुनींनी, ऋषींनी, साधूंनी, जे महान लोक होऊन गेले, त्यांनी आपल्यासाठी जो खजिना ठेवला आहे, त्याविषयी विचार करताना, त्याविषयी वाचताना, त्याविषयी ऐकताना आपण त्यातून काय रसग्रहण करावा, आपण त्यातून काय घ्यावं, त्याविषयी आपण थोडंसं बोलू. एकतर आपण हे शरीर म्हणून, मी जर सागर आहे तर हा एका व्यक्तीची पर्सनॅलिटी, सागर बंदरकर हा असा दिसतो, असा आहे, असा बोलतोय, ह्या सगळ्या बाह्य गोष्टी आहेत. त्या गोष्टींवरून आपण ओळखतो की हा व्यक्ती कसा आहे. परंतु तो आतून कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, आणखी त्याचे गुण अवगुण कोणते आहेत, हे ओळखण्यासाठी थोडासा वेळ जातो. 2 गोष्टी झाल्या. एक तर त्याचा व्यक्तीचं बाह्य स्वरूप, की तो दिसतो कसा, तो चालतो कसा, तो बोलतो कसा, त्याचे हावभाव कसे, त्याची बॉडी लँग्वेज कशी, हे सगळ्या बाह्य गोष्टी झाल्या. आणि त्या बाह्य गोष्टींवरून देखील आपल्याला अनुमान लावता येतो की इसके मन में क्या है, की ये व्यक्ती क्या है, असा थोडासा अंदाज आपल्याला लावता येतो. परंतु हे पूर्णतः खरं नाही आहे, कारण त्याच्या आतमध्ये एक संपूर्ण विश्व आहे. जसं तुकाराम महाराज म्हणतात की जे पिंडी ते ब्रह्मांडी, हे जे संपूर्ण ब्रह्मांड आहे, ते संपूर्ण ब्रह्मांड, त्याची प्रतिकृती संपूर्ण आपल्या पिंडामध्ये, पिंड म्हणजे आपलं शरीर, त्या शरीरामध्ये आहे. जे आतमध्ये आहे तेच बाहेर आहे, जे आतमध्ये आहे त्याचंच रिफ्लेक्शन बाहेर आहे, किंवा जे बाहेर आहे त्याचंच रिफ्लेक्शन आतमध्ये आहे. एक उदाहरण आपण छोटंसं घेऊ आपल्याला समजण्यासाठी. ही सगळं वेगवेगळे टेक्निक्स आणि वेगवेगळी माध्यमं जी आहेत त्याचा अभ्यास आपण करूच, आणि आपल्याला जे योग्य आहे, आपल्या स्वभावाला जे योग्य आहे, त्याचा आपण ॲडॉप्शन, त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे, ते आपण अवलंबलं पाहिजे, आणि त्याची प्रॅक्टिस आपण केली पाहिजे, त्याचा सराव आपण केला पाहिजे, त्या मार्गावर आपण चालायला पाहिजे. परंतु हे आपल्यासाठी आपण सगळ्या जेवढं आपण अभ्यासलं आहे, की आपल्या नजरेखालून जे गेलं आहे, किंवा आपल्या ज्या गोष्टींचं आपण श्रवण केलं, ऐकलं आहे, त्या गोष्टींच्या संदर्भात आपण बोलताना काही आपण कन्क्लुजनपर्यंत पोहोचू शकतो का? तर एक संपूर्ण मोठा समुद्र आहे, अथांग समुद्र आहे. समुद्राला सीमा आहे का? तर समुद्राला सीमा नाही. परंतु त्या समुद्रातलंच पाणी एका माठामध्ये मी भरलं आणि घरी घेऊन आलो. त्या समुद्रातलं पाणी मी माठामध्ये जे भरलं आहे, त्या पाण्याला आकार आहे का? तर नाही. परंतु त्या माठामध्ये भरल्यामुळे त्या पाण्याला एक माठाचा आकार प्राप्त झाला आहे. आता आपण काय बोलू? हे माठाच्या आकाराचं पाणी, ते पाणी त्या माठाच्या आकारामुळे बांधलं गेलं आहे. एका आकारामध्ये, एका विशिष्ट मध्ये ते बांधलं गेलं आहे. पण ते समुद्रापेक्षा वेगळे असं आपण बोलू शकत नाही. आपल्या चर्मचक्षूंना, आपल्या डोळ्यांना तर प्रतीत होतं की हा एवढा मोठा अथांग समुद्र आहे, त्याला सीमा नाही, आणि हे मडक्यातलं पाणी आहे. ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत असं आपल्याला वाटतं. असं आपल्याला जरी वाटत असेल तरी ते मडका फोडला आणि ते पाणी जर समुद्रात मिळालं तर काय होईल? त्यातला फरक आपण ओळखू शकू का? त्यातला फरक आपण ओळखू शकत नाही. ते मटकं फोडलं आणि त्या मटक्यातलं पाणी समुद्रात मिळालं तर त्यातला फरक कसा ओळखणार? की अगोदर जे मटक्यात पाणी होतं ते कोणतं आणि आता समुद्रातलं पाणी कोणतं? तर ते ओळखणं शक्य नाही आहे. म्हणजेच काय, तर समुद्राचंच पाणी जे आहे ते मटक्यात होतं, म्हणजे एकच आहे. हे सगळं तत्व काय, तर एकच आहे. तसंच एक दुसरं उदाहरण घेतलं तर माशाचं. मासा पाण्यामध्ये असतो, परंतु त्याला कोणी विचारलं अरे पाणी म्हणजे काय असतं, हे मासा सांगू शकेल का? आपल्याला जर विचारलं, आपल्याला नेहमी असं प्रश्न विचारले जातात, अरे देव म्हणजे काय असतो, ईश्वर म्हणजे काय असतो, सांगा, दाखवा, ईश्वर दाखवा, नाही तर आम्ही नाही मानणार बाबा. आपली जी भौतिक बुद्धी असते, आपली जी कॅल्क्युलेटिव्ह बुद्धी असते, ती नेहमी असा प्रश्न करते की आता मला दाखवा, 1 + 1 = 2, हे जर सिद्ध होणार नाही तर मी मानणार नाही. अशी बुद्धी आपली असते. परंतु आपण जे श्वास घेतो, ऑक्सिजन आतमध्ये घेतो, तो आपण तशा प्रकारे सिद्ध करू शकतो का? हे दाखवू शकतो, हा ऑक्सिजन आहे असं दाखवू शकतो का? ते शक्य नाही. तसंच माशाला देखील शक्य नाही की पाणी म्हणजे काय हे माशाला कसं सांगता येईल. जेव्हा त्याला माशाला पाण्याच्या बाहेर काढलं जाईल तेव्हा तो सांगेल अरे पानी मतलब क्या था, पानी मतलब उसका जीवन था, पानी के सिवाय उसका जीवन ही नाही आहे. तसंच काहीतरी आपल्याला ऑपरेट करणारे आपणच, एका समजा आपण मासा आहे
आणि हे अथांग संपूर्ण जे पसरलेलं विश्व आहे ते समुद्र आहे. आणि त्या अशा समुद्रामध्ये आपण काय विचारतोय, पोहतोय. आणि जर या विश्वातूनच आपण बाहेर काढले जाऊ तेव्हा आपल्याला समजेल का की हे विश्व, हे समुद्र म्हणजे काय. तर या दृष्टीने थोडंसं, या मार्गाने थोडासा विचार करायला हवा. एक छोटंसं आणखी थोडं उदाहरण घेऊन बघू. आपल्या शरीरात अनेक वेगवेगळ्या प्रकार असे चक्र असतात. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, असंपर्यंत सहस्रार चक्रापर्यंत आपण त्याचा थोडासा अभ्यास केला, सर्च केलं थोडंसं, तर आपल्याला ती पूर्ण माहिती मिळू शकेल की कोणकोणते 7 चक्र असतात. काही जण सांगतात की अनेक चक्र असतात, 108 चक्र असतात वगैरे. परंतु ते ध्यान केंद्रित केलं जे जातं ते मूलाधार चक्रापासून ते सहस्रार चक्रापर्यंत अशा प्रकारचं ध्यान केलं जातं. आणि जी आपली कुंडलिनी शक्ती असते ती जागृत होत होत सहस्रार चक्र भेदून वरती जाते. अशा प्रकारचं एक तत्वज्ञान, एक टेक्निक असं सांगितलं जातं. एक दुसऱ्या प्रकारचं आहे ते एक व्हिज्युअलायझेशन टेक्निक आपण तिथे वापरू शकतो की मूलाधार चक्र, आपलं ते जननेंद्रिय आहे तिथे मूलाधार चक्र असतं लाल रंगाचं, त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करतो. लाल रंगाचं असं त्याला काही विशिष्ट पंखुडी किंवा आपण त्याला पाकळ्या असतात त्या चक्राला. प्रत्येक चक्राच्या पाकळ्यांची संख्या वेगवेगळी असते. तर त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करून ते ॲक्टिव्ह करू शकतो. किंवा तशा प्रकारचा जी साधनं आहे ती आपण करत करत त्या मार्गावर चालू शकतो. एक विपश्यना म्हणून एक टेक्निक आपल्यासमोर येते, ती म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करणं. की पतंग की डोर तो किसके हात में है, पतंग जैसे हम उडाते हैं. पतंग जेव्हा आपण उडवतो तेव्हा पतंगाची डोर आपल्या हातात असते. तसंच आपण जर पतंग असू तर आपल्या पतंगाची डोर म्हणजे काय, तर आपल्या पतंगाची डोर म्हणजे आपला श्वास. तर तो श्वास सतत चालू आहे. जन्माला जेव्हा आलो तेव्हापासून जो चालू आहे तो अविरत सुरू आहे. तो तेव्हाच थांबेल जेव्हा या शरीरातून आपण निघून जाऊ. जेव्हा या शरीराचा अंत होईल, देहांत होईल, तेव्हा तो श्वास थांबेल. तोपर्यंत काय थांबत नाही. आणि त्यासाठी मी काय विशेष मेहनत करतोय का, त्यासाठी मी काहीतरी श्रीमंत आहे, त्यासाठी मी काहीतरी गरीब आहे, त्यासाठी मी असं काही वेगळं क्वालिफिकेशन आहे का, ती ऐच्छिक क्रिया आहे का, तर नाही. तर ती अनैच्छिक क्रिया आहे. ती निसर्गाच्या नियमानुसार, आपल्या शरीराच्या नियमानुसार, भौतिकतेच्या नियमानुसार ती चालत असते. श्वास आपण घेतो आणि श्वास सोडतो. श्वास घेतो तेव्हा ऑक्सिजन आतमध्ये येतो असं वैज्ञानिक सांगतात, आणि श्वास सोडतो तेव्हा कार्बन डायऑक्साईड बाहेर जातो. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण अभ्यासले. ही सगळी क्रिया चालत असताना आणखी एक गोष्ट आपल्यासमोर येते की श्वास आणि विचार यांचा प्रचंड संबंध आहे एक दुसऱ्याशी. जेवढ्या विचारांची गती मोठी असेल, जेवढ्या विचारांची गती प्रचंड असेल, तेवढा श्वास वाहतो जोरात. श्वास जर हळू झाला, श्वास जर सावकाश झाला, श्वास जर मंद झाला, तर विचार देखील मंद होतात, विचार देखील कमी होतात. असं काही वैज्ञानिक म्हणतात की माणूस दिवसाला जवळजवळ 60,000च्या आसपास विचार करतो. आणि आपण स्वतःचं थोडंसं ऑब्झर्वेशन करायला हवं की आपण कशा संदर्भात विचार करतो. विचार करणं म्हणजे नक्की काय करतो आपण एक्झॅक्टली. एखादी गोष्ट घेतो जी भूतकाळात घडलेली आहे, त्याच्याविषयी चिंतन मंथन, जसं म्हैस जे असते ती खाते 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 आणि एका ठिकाणी बसून रवंत करत बसते, परत पोटातलं तोंडात आणते आणि ते चघळत बसते. आपण पण तसंच करतो का बहुतेक वेळा. भूतकाळात घडलेल्या गोष्टी परत डोक्यात आणतो, परत त्या बाहेर आणतो आणि तेच चघळत बसतो डोक्यात. चिंतन मंथन करत राहतो, चावत राहतो. आणखी काय करतो, भविष्य में कैसे होगा मेरा, येणाऱ्या दिवसात माझं कसं असेल याविषयी प्लॅनिंग करतो. येणाऱ्या दिवसात, आने वाले दिनों में मैं करूँगा क्या, भविष्यात मी काय करीन याचं चिंतन करतो. ह्या सगळ्याचं चिंतन, जो हो गया, जे झालं, आणि दुसरं जे येणार आहे, जे आपल्या हातात नाही, या दोन गोष्टींचं चिंतन, या दोन गोष्टींचा विचार आपण सतत करत असतो. मग खूप असे जे तत्ववेत्ते, खूप असे जे आपले संत महात्मे मुनी होऊन गेले, ते नेहमी सांगतात की लिव्ह इन प्रेझेंट. प्रेझेंटमध्ये, वर्तमानात जगा. तर वर्तमानात जगा म्हणजे भविष्याचा विचार करायचा नाही का. मग भूतकाळात झालेल्या चुका सुधारायच्या नाही का, त्याचं चिंतन केल्यावरच समजेल ना. ये भी बात सही है, ही पण गोष्ट खरी आहे. मग भूतकाळात झालेल्या चुका किंवा भूतकाळात चांगल्याही गोष्टी झालेल्या असतात, त्यांना पकडलं, त्याच्यावर एक थोडासा कालावधी आपण दिला की त्याच्यावर चिंतन मंथन केलं, त्याच्यावर विचार केला,
आणि त्यातून जो रस बाहेर आलाय, त्याचं जे सार आहे ते आपण घेतलं, जे हवं आहे ते, त्यातून आपण काय शिकलो ते सगळं घेतलं आणि ते वर्तमानात वापरलं. आणि जेवढं वर्तमान सुंदर असेल तेवढं भविष्यात त्याचं काय होईल, प्रक्षेपण दिसेल. त्याचं काय भविष्यात काय होईल, त्याची तेवढी मोठी सावळी भविष्यात दिसेल. तर या तिघांचं कनेक्टिंग द डॉट्स जे म्हणतात, या डॉट्सना, या बिंदूंना जोडण्याची आवश्यकता आपली असते. हे सगळं वेगळं नाही ना. अरे भूतकाळ झाला, भविष्यकाळ येणार आहे, मग आता वर्तमान काळ चालू. या तीन गोष्टी वेगवेगळ्या न समजता एव्हरीथिंग इज कनेक्टेड टू इच अदर. सगळं काही जोडलेलं आहे, अशी आपण दृष्टी विकसित करू शकतो का, असा एक छोटासा विचार करायला. मग बरेच जण आणखी एक दुसरा मार्ग आहे की आपल्याला सांगतात की आपण एक एनर्जी आहोत. आत्मा, परमात्मा असे जे शब्द आपल्या शास्त्रांमध्ये आणि आपण वाचलेले असतात, आपण बऱ्याच ठिकाणी ऐकलेले असतात, प्रवचनांमध्ये साधू संतांनी आपल्याला सांगितलेले असतात. परंतु आता ते एवढ्या वेळा आपण वाचलेत, एवढ्या वेळा आपण ऐकलेत, एवढ्या वेळा आपल्या कानावर ते आलेत, चित्तावर ते बसलेत, ते बोथट झाले. सारखे 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 शब्द वापरून ते बोथट होतात. जशी सुरी आहे, सुरीला सारखं वापरलं की पुन्हा त्याला धार काढावी लागते, तशीच या शब्दांना धार काढायची आवश्यकता आहे. मग आत्मा बोलल्यावर काय प्रचिती होते आपल्याला, वेगळंच काहीतरी डोक्यात येतं. आत्मा म्हणजे असं काहीतरी भयानक असं आपल्या डोक्यात येतं सध्या. मग आत्मा म्हणजे काय असेल आणि परमात्मा म्हणजे काय असेल, असा एक मार्ग आहे की असे काही मार्ग आहेत की आत्मा आणि परमात्म्याला ची डेफिनेशन करतात, त्याची व्याख्या करतात. मग आत्मा म्हणजे काय, मग समजा हे शरीर आहे माझं. आपल्या सगळ्या भारतीय तत्त्वज्ञानामध्ये असं नक्की आहे की तुम्ही काय करता, शरीर धारण करता. भगवद्गीतेत देखील सांगितलं आहे की आपण कोण आहोत, आत्मा आहोत. आणि आपण कोणापासून आहोत, तर आपला संबंध थेट कोणाशी आहे, तर आपण जसे आत्मा आहोत तसा एक दुसरा आत्मा आहे, त्याला परमात्मा असं म्हणतो, परमात्मा आहे. तर त्या परमात्म्याशी आपला थेट संबंध आहे. थेट संबंध कोणाशी आहे, तर परमात्म्याशी. आत्ताचे या जीवनातले माझे जे संबंध आहेत, मग माझे आई वडील नातेवाईक हे ते बायको, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आतापुरत्या आहेत, त्या रक्ताच्या आताच्या गोष्टी आहेत, त्या आपल्या कर्मफळानुसार आत्ता मिळालेल्या आहेत. परंतु माझा थेट संबंध कोणाशी आहे, तर थेट संबंध आत्म्याचा त्या परमात्म्याशी. मग या मार्गातमध्ये थोडासा आपण विचार करायला हवा, आतमध्ये जायला हवं की बाबा हा आत्मा आपण बोलतोय तर खरं, पण आत्मा म्हणजे आहे कसं, आहे काय, नक्की काय, आपण तो जाणायचा कसा, आपण तो समजायचा कसा. भगवद्गीतेत जसं सांगितलं आहे की आत्मा जो आहे तो आपल्या केसाच्या अग्रभागाच्या 1000वा भाग आहे. म्हणजे एवढा सूक्ष्म आहे की जो आपल्या या चर्मचक्षूंनी, आपल्या या चामड्याच्या डोळ्यांनी दिसणार नाही, पण त्याची आपण अनुभूती घेऊ शकतो. आणि आपल्या बऱ्याचशा संतांनी, बऱ्याचशा योग्यांनी, बऱ्याचशा महात्म्यांनी त्याची अनुभूती घेतली. मग तो कुठे स्थित असतो, नॉर्मली असं सांगितलं. नवीन काही संशोधनं झाली आहे तर त्यापैकी आपण काही वेगळा शब्द जर वापरायला गेला तर पायनल ग्लँड म्हणून असा शब्द वापरला जातो. तर इथे मस्तकामध्ये पायनल ग्लँड असते आणि त्याच्या मध्यभागी तो आत्मा स्थित असतो किंवा ती एनर्जी असते, असं काही वैज्ञानिक सांगतात. मग तेच आपल्या शास्त्रांमध्ये, आपल्या पुस्तकांमध्ये, आपल्या ज्या साधू संतांनी सांगितलं आहे त्यामध्ये देखील असंच सांगितलं आहे की भ्रुकुटी मध्य में स्थित है. आपण तिलक लावतो किंवा स्त्रिया टिकली लावतात किंवा कुंकू लावतात, तर त्याचं कारण तेच की आठवण राहावी, यहाँ हूँ मैं, भ्रुकुटी के मध्य में मैं स्थित हूँ. म्हणजे आत्मा कुठे आहे, तर भ्रुकुटीच्या मध्यभागी आहे. मग परमात्मा कुठे आहे, तर याचं चिंतन मंथन आपण थोडंसं करायला हवं. आपण पृथ्वीवर राहतो. आता समजा वाजलेत अमुक वाजलेत, समजा आता 4 वाजलेत, तर हे आपल्यासाठी 4 वाजले. 60 सेकंदांचा मिळून 1 मिनिट होतो, 60 मिनिटांचा मिळून 1 तास होतो. हे आपल्यासाठी आहे. आपण पृथ्वीवर राहतो म्हणून आपल्यासाठी. जर आपण मंगळावर गेलो, जर आपण गुरुग्रहावर गेलो, जर आपण बुधवर गेलो, आपण वेगवेगळ्या ग्रहावर गेलो, तर जी टाईमची कन्सेप्ट आहे ना, समय जो है वो बदलते रहे. म्हणजे 60 सेकंद बरोबर 1 मिनिट असं कॅल्क्युलेशन असणार नाही आहे, ते वेगळं असेल. हा आपला सूर्य आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते.
त्याचबरोबर अनेक ग्रह असतात. चंद्र आहे, गुरु आहे, बुध आहे, शुक्र आहे, शनी आहे, असे अनेक ग्रह आहेत. ही आपली सूर्यमाला आहे. सूर्याच्या भोवती हे सगळे ग्रह फिरत असतात आणि ही आपली सूर्यमाला आहे. आणि हा सूर्यापासून आपल्याला जीवन मिळालं आहे. हा सूर्य आहे म्हणून आपलं सगळं जीवन चाललं आहे. संपूर्ण जे चक्र आहे ते सूर्यामुळे चालू आहे. हा जो सूर्य आपल्याला दिसतो तसे अनेक हजारो लाखो सूर्य या ब्रह्मांडात आहेत. आणि हे लाखो सूर्य आपल्या सूर्यापेक्षा पण प्रचंड मोठे, हजारो पटीने मोठे आहेत. आणि त्यांचे ग्रह आहेत, त्यांचे उपग्रह आहेत, हे सगळं आहे. मग थोडंसं बुद्धी आपण चालूया. या सगळ्या सूर्यमालांचा एक परम सूर्य आहे का? या सगळ्या सूर्यमालांचा एक सूर्य आहे, तर तो परमात्मा आहे. तर त्याच्यापासून ह्या सगळ्यांना एनर्जी येते. तर आपला थेट संबंध कोणाशी आहे? आत्म्याचा. तर त्या परमात्म्याशी. हा एक मार्ग आहे. मग पाश्चात्य देशांमध्ये किंवा आपल्याकडे पण बऱ्याच ठिकाणी ही टेक्निक सांगितली जाते, व्हिज्युअलायझेशन टेक्निक. वी हॅव टू व्हिज्युअलाइज इट. व्हिज्युअलाइज म्हणजे काय? बुद्धीच्या द्वारे कल्पना करायची की आपण कोण आहोत, इथे आहोत, आणि आपण सूक्ष्म स्वरूपात इथे बसलेले आहोत, आणि आपण कसे आहोत? प्रकाशमान आहोत. मग तिथे वेगवेगळ्या रंगांची अनुभूती, वेगवेगळ्या रंगांचा अनुभव आपण घेऊ शकतो. प्रत्येक रंगाला या सगळ्यामध्ये महत्त्व आहे. लाल रंग मूलाधार चक्राचा झाला, किंवा नंतर मग भगवा रंग, असं थोडं नारंगी रंग, असं एक एक रंगाला आपापलं महत्त्व. मग आपण इथे चमकणारा सितारा म्हणजे एक बिंदू जो की चमकतोय असं व्हिज्युअलाइज केलं. फक्त अनुभव घ्या. आणि आपण श्वासाकडे लक्ष केंद्रित करतो. श्वास येतो, श्वास जातो. श्वास जसाही येतोय तसा येऊ द्या, श्वास जसाही जातोय तसा जाऊ द्या. जसं जसं हळूहळू आपण श्वासाकडे बघायला लागतो, श्वासाकडे लक्ष केंद्रित करायला लागतो, तशी श्वासाची जी लेंथ असते, लांबी असते, ती हळूहळू कमी व्हायला लागते. मग एवढा येतो नाकापासून, मग हळूहळू कमी होत कमी होत कमी होत हळूहळू इथे येऊन थांबतो. इथे येऊन श्वास थांबला की श्वास बंद झालाय अशी आपल्याला काही क्षणापुरतं का होईना पण एक अनुभूती, एक अनुभव आपल्याला येतो की श्वास बंद झाला, आणि एक वेगळ्या शांतीची प्रचिती आपल्याला येते. हे एक व्हिज्युअलायझेशन टेक्निक आपल्यापुरतं झालं. मग या आत्म्याचा संबंध आपण एवढ्या वेळ जे म्हणतोय थेट कोणाशी आहे? तर थेट परमात्म्याशी आहे. तर तो परमात्मा देखील कसा असेल? माणसाचा मुलगा काय असतो? माणूसच असतो ना. गाढवाचं पिल्लू कसं असतं? गाढवच असतं. तसं परमात्म्यापासून जे उत्पन्न झालं आहे आत्मा, तो पण सेम असणार आहे, तसंच असणार आहे. तेच गुण त्याच्यामध्ये असणार आहेत. मग त्याच्यामध्ये कोणते गुण आहेत? तर त्याच्यामध्ये गुण आहे आनंद. त्याच्यामध्ये गुण कोणता आहे? पवित्रता. त्याच्यामध्ये गुण कोणता आहे? शुद्धी. त्याच्यामध्ये गुण कोणता आहे? शक्तिशाली. त्याच्यामध्ये गुण कोणता आहे? तर हे सगळे गुण त्याच्यामध्ये आहेत, परमात्म्यामध्ये आहेत. म्हणजेच ते कोणामध्ये आहेत? तर आपल्यामध्ये. या सगळ्या गुणांचा साठा आपल्यामध्ये आहे. मग आज आपण पाहतो एवढं सगळं वाईट होतं आहे. मग हे परमात्म्याचाच जर अंश असेल, परमात्म्याची जी सगळी जर मुलं असतील, मग परमात्मा एवढा चांगला आहे, एवढा गुणसंपन्न आहे, एवढे सगळे गुण आहेत त्याच्यामध्ये, आणि त्याचाच अंश आज हे सगळे मानवजात, ही संपूर्ण पृथ्वी तलावर विचारत आहेत. तर हे सगळं वाईट का आपल्याला दिसतंय? ही सगळी युद्ध का होत आहेत? हे सगळं वाईट का दिसतंय आपल्याला? असा प्रश्न पडणं साहजिक आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधायला हवं. एकतर कसं असतं की एक समोरून उत्तर सांगितलं जातं आणि दुसरं असतं आपण उत्तर शोधत असतो. एक समोरून उत्तर सांगितलं आणि त्या उत्तरावर आपण चिंतन मंथन केलं, आणि आपल्या आयुष्यातून जे उत्तर तयार होईल, आपल्या अनुभवातून जे उत्तर तयार होईल, ते खरं आपल्यासाठी असेल ते उत्तर. मग फक्त काही जणांना एक सवय असते, प्रत्येक गोष्टीत प्रश्न विचारायचा, आणि तो कधीच समाधानी होत नाही. त्यांनी कोणीही जगातला सगळ्यात महान व्यक्तीने जरी त्याला उत्तर दिलं तरी तो कधीच समाधानी होऊ शकत नाही. ते उत्तर यायला हवं कुठून तरी आतून. त्यासाठी विचारणा करायला हवी. ती विचारणा कोणाला करणार? बाहेर जाऊन करणार का? ती विचारणा करायला हवी स्वतःला. याचं उत्तर काय असेल बरं? मी कोण आहे? मला आता कसं वाटतंय? जे मी विचार करतोय, जसा मी आहे, जे मी काय करतोय, त्यामध्ये मला आत्ता कसं वाटतं?
मग हे कसं वाटण्यातूनच थोडंसं हळूहळू हळूहळू काय व्हायला लागतं, त्याची उत्तरं मिळायला लागतात. असं भगवद्गीतेत सांगितलं आहे की प्रत्येक कर्माचं फळ आहे. तुम्ही काही करा की त्याचं एक फळ आहे. आज हा पेन आहे, हा पेन मी खाली टाकला तर त्याचं प्रतिफळ काहीतरी आहेच. तर प्रत्येक कर्म, एक कोणती ॲक्टिव्हिटी जर करतोय आपण तर त्या ॲक्टिव्हिटीचं, त्या कामाचं फळ असतं. तर त्या सगळ्या कर्मफळाचं आज मागच्या जन्मामध्ये असेल, या जन्मामध्ये असेल, ह्या सगळ्याचं मिळून जे अकाउंट तयार झालं आहे आणि तो अकाउंट बॅलन्स जो आहे ते म्हणजे आजचं आपलं आयुष्य आहे. जे आपण आजपर्यंत केलं, मागच्या जन्मांमध्ये असेल किंवा या जन्मामध्ये जे जे आपण विचार केलं, जे जे आपण विचार केले, जे जे आपण वागलो, जे जे आपण केलं, कर्म केले, त्या सगळ्याचं फलित म्हणजे आज जे आपण समोर आहोत ते आहोत. आणि आज जो आपण विचार करू, या क्षणाला आपण जो विचार करू ते आपण भविष्यात असणार आहोत, उद्या असणार आहोत. म्हणून जे वर्तमान, कनेक्टिंग द डॉट्स जे म्हणत होतो की भूतकाळाचा विचार थोडासा करूया, त्यातून रसग्रहण करूया. भविष्याबद्दल चिंता करण्याची आवश्यकता नाही. भविष्यामध्ये काय काय करायचं हे ठरवूया, परंतु त्याची आसक्ती नसावी आणि ते वर्तमानामध्ये आणूया. हे तिन्ही डॉट्स कनेक्ट केले की माणूस कसा वर्तमानात राहू शकेल का, याचं चिंतन मंथन आपण करायला हवं. मी सांगतोय, कोणीतरी सांगतंय म्हणून ते होणार नाही. किंवा ते जसं आपण म्हणतात की मोटिवेशनल आणि प्रेरणादायी जे विचारवंत असतात, जे प्रेरणा देणार किंवा इन्स्पायरिंग स्पीच वगैरे आपण ऐकतो, त्यामध्ये बहुतेकदा असं सांगितलं असतं की प्रेरणा ही एक तर बाह्य प्रेरणा असू शकते किंवा अंतरप्रेरणा असू शकते. आणि बाह्य प्रेरणा म्हणजे येस यू कॅन डू इट, येस तुम्ही करू शकता, असं जे बोलणारे आहेत ती एक बाह्य प्रेरणा आहे. हो, तो एक परिणाम नक्कीच करतो आणि ती काही काळापर्यंत आपल्याला पळायला लावते, धावायला लावते, हे नक्कीच आहे. परंतु ती एका ठिकाणी येऊन थांबते. जोपर्यंत अंतरप्रेरणा येत नाही, आतून प्रेरणा येत नाही, माझी प्रेरणा आपल्याला स्वतःलाच ती निर्माण करावी लागेल. ती आतमध्येच आहे, तिला फक्त मार्ग मोकळा करून द्यावा लागेल. तो मार्ग मोकळा करून देण्यासाठी ह्या सगळ्या प्रश्नांचा, ह्या सगळ्या मार्गांचा अवलंब, ह्या सगळ्या मार्गांचा अभ्यास, तो या अंतरप्रेरणेला मुक्त करण्यासाठी, अंतरप्रेरणेला जागा करून देण्यासाठी या सगळ्या मार्गांचा अभ्यास, सगळ्या मार्गांचं ऑब्झर्वेशन करणं आवश्यक आहे. अनेक मार्ग आहेत. मग काही कर्मकांडांचे मार्ग आहेत, मग काही भक्ती मार्ग आहेत. मग तुम्ही परमेश्वराच्या भक्तीमध्ये लीन होऊन जाता. आपल्याकडे भक्तिमार्ग प्रचंड मोठा आहे, वारकरी संप्रदाय आहे. त्याचबरोबर अनेक आपल्याकडे संत होऊन गेले की जे भक्तिमार्ग लोकांना शिकवतात किंवा सांगतात की भक्तीमध्ये माणूस कसा होऊन जातो, अगदी परमेश्वराच्या गुणासारखा होऊन जातो. एक छोटंसं उदाहरण म्हणून सांगतो. उदाहरण आहे, जेव्हा ब्रह्मा सृष्टी बनवत होते तेव्हा त्यांनी कधी पर्वत बनवला, त्यांनी झाडं बनवली, त्यांनी माणसं बनवली, त्यांनी हे बनवलं, ते बनवलं आणि ते थकले. उदाहरण आहे, थकले आणि आराम करायला लागले. आराम केल्याच्या नंतर काही काळाने उठले आणि बघतात तर काय, नवीन पर्वत तयार झाले, नवीन झाडं तयार झाले, एखादी नवीन नदी तयार झाली. हे सगळं बघून ते प्रचंड आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्या मनात थोडीशी शंका निर्माण झाली की ही क्वालिटी जी आहे, हा जो गुण आहे नवीन निर्माण करण्याचा, तो फक्त माझ्याकडे आहे, ब्रह्माकडेच आहे. तर हे कसं काय, नवीन कसं काय, कोण तयार केला, असा कोण आला की ज्यांनी नवीन तयार करायला लागला. मग ते भगवान महादेवाकडे गेले. ब्रह्मा विचारतात महादेवांना की निर्माणाची जी शक्ती आहे, निर्माणाचा जो गुण आहे, तो फक्त माझ्याकडे आहे, ब्रह्माकडे आहे. मग मला नवीन पर्वत, नवीन झाडं, नवीन नद्या कशा दिसत आहेत? तर महादेव म्हणाले, ब्रह्मा, तुमच्या शक्तीने तुम्ही एक माणूस तयार केला आणि तो माणूस आज पृथ्वी तलावर राहतोय आणि तुमचा तो निस्सीम भक्त आहे. तुमची प्रचंड भक्ती करतो, तुमची एवढी भक्ती करतो की सतत तुमचे गुणगान गात असतो आणि तुमचे गुणगान एवढ्या प्रमाणात तो गात असतो की तुमचे गुणगान त्याच्यामध्ये जागृत व्हायला लागले. इन्कल्केट, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणू, इन्कल्केट व्हायला लागले. म्हणून तुमची जी शक्ती आहे तीच त्याची शक्ती आहे असं व्हायला लागले. म्हणून त्याच्याद्वारेही नवीन निर्माण व्हायला लागले. कुठे पर्वत व्हायला लागले, कुठे झाड व्हायला लागले, कुठे नदी व्हायला लागली. म्हणजेच काय, या उदाहरणाचं तात्पर्य काय की जिसका हम चिंतन करते हैं, ज्याच्याविषयी आपण विचार करतो, ज्या गुणांविषयी, ज्या अवगुणांविषयी, ज्या गोष्टींविषयी
ज्या माणसांविषयी किंवा ज्या तत्वांविषयी आपण विचार करतो तसेच आपण होत जातो. म्हणून आपल्या भारतीय जीवनात आदर्शांना विशेष महत्त्व आहे की आदर्श असावा म्हणजे काय? मानवी जीवनात आदर्श असावा म्हणजे त्याचं कॉपी करावी असं नाही. आज जर कोणीतरी तानाजी मालुसरेंना आदर्श ठेवला किंवा शिवाजी महाराजांना आदर्श ठेवला की शिवाजी महाराजांसारखे कपडे घालून घोड्यावर बसून आज जर तो कामाला गेला किंवा ऑफिसला गेला तर त्याला नाटकी म्हणून हिणवलं जाईल. तो आदर्श नव्हे. आज जर कोणीतरी डोक्याला मोरपीस लावून रथ घेऊन जर निघाला बाहेर तर त्याला नाटकी म्हणून बघतील, 2 पैसे टाकतील आणि गप्प बसतील लोक. तर तो कृष्णाचा आदर्श नव्हे. आदर्श म्हणजे काय? तर ते तत्व, त्यांचे गुण, त्यांचं चिंतन मंथन करणे. त्याचं चिंतन करता करता ते गुण आपल्यामध्ये येऊ शकतील का याचा विचार करणे म्हणजे आदर्श ठेवणे. आदर्शाला विशेष महत्त्व आपल्या भारतीय तत्त्वज्ञानात किंवा भारतामध्ये तरी दिलं जातं. अनेक मार्ग आहेत, वेगवेगळे मार्ग आहेत. आपण जसं आणखी शोधू आपला स्वभाव, आपला कल, जसं आपल्याकडे आणखी एक विचार मांडला गेला की आपल्या शरीरात 3 प्रकारच्या नाड्या असतात. एक असते इडा नाडी, दुसरी असते पिंगळा नाडी. इडा नाडीला म्हणतात चंद्रनाडी आणि पिंगळा नाडीला म्हणतात सूर्यनाडी. इडा ही डाव्या बाजूला असते आणि पिंगळा जी असते ती उजव्या बाजूला असते. आपला श्वास आपण ऑब्झर्व करूया थोडासा. कधी इडामधून वाहतो, कधी पिंगळामधून वाहतो, कधी चंद्रनाडीतून वाहतो, कधी सूर्यनाडीतून वाहतो. हे सतत चालू असतं. कधीतरी अनुभव घ्या की प्रचंड राग येतो आपल्याला तेव्हा आपली सूर्यनाडी ॲक्टिव्ह असते, गरम श्वास वाहतो, सूर्यनाडी ॲक्टिव्ह असते. कधीतरी खूप असं पडल्यासारखं निराशा येते तेव्हा आपली चंद्रनाडी ॲक्टिव्ह असते. त्यासाठी पतंजली योगर्षी पतंजलीने सांगितलंय अनुलोम विलोम. ते यासाठीच आहे की दोन्ही नाड्या बॅलन्स कशा करता येतील. तर अनुलोम विलोम करा की सूर्यनाडी आणि चंद्रनाडी म्हणजे तापमान आणि थंड हे दोन्ही मिक्स केल्यावर एक बॅलन्स श्वासाचा तयार होतो. हे शरीराच्या स्तरावर आपल्याला अनुलोम विलोमची महती आपल्याला माहिती आहे किंवा आपण अभ्यासली, आपण जाणतो. परंतु काही जे महात्मे होऊन गेले, काही जे ऋषी साधू होऊन गेले, संत होऊन गेले, त्यांनी याच्या पलीकडे जाऊन सांगितले की तुम्ही जसं ध्यान करत जाता, ध्यानधारणा करत जाता, तसं त्याचा श्वास हळूहळू त्याची गती कमी व्हायला लागते आणि तो इडा आणि पिंगळा यामध्ये न राहता तो आता एक मधल्या नाडीमध्ये म्हणजे सुषुम्ना नाडीमध्ये व्हायला लागतो. म्हणजे श्वास जवळजवळ थांबतो, सुषुम्ना नाडीमध्ये तो व्हायला लागतो. तर अशी एक संकल्पना देखील आपल्याकडे भारतात मांडली गेली. तसे अनेक मार्ग आपल्याला सांगितले. तर आपल्यासाठी तो कोणता चांगला आहे, आपल्यासाठी तो कोणता योग्य आहे, तो आपण निवडायला हवा आणि आपण शोधायला देखील हवं नवीन गोष्टी. फक्त एक मार्ग घेतला आहे किंवा तो आपण स्वीकारला आहे तोच पकडून न ठेवता वेगवेगळे मार्ग बघावे, वेगवेगळे तत्वांचं वेगवेगळे जे विचार आहेत त्यांचा विचार ते स्वीकारावे, विचार करावा, त्याच्यावर आपलं मत, आपला अनुभव त्याला जोडावा आणि आपला एक मार्ग, आपला एक विचार, आपला एक अनुभव तयार होईल आणि त्या अनुभवाच्या द्वारे आपलं सगळं जीवन, संपूर्ण जीवन त्याच्यावर आधारलेलं असेल आणि तेच खरं जीवन असेल. मग ते कोणाचं कॉपी केलेलं, कोणाचं इमिटेट केलेलं असं नसेल. ते खरं तत्व आपलं जे आतमध्ये पोटेन्शियल आहे, आपल्या आतमध्ये जे दडून बसलेलं सुप्त असे गुण आहेत ते हळूहळू वरती यायला लागतील आणि हेच या सगळ्या गोष्टीमध्ये उत्तर सामावलेलं आहे की आज जे माहितीचा प्रवाह, आज जो प्रचंड मोठ्या प्रमाणात माहितीचा प्रवाह आपल्या डोक्यात टाकला जातो, अनेक माध्यमं, मग ते सोशल मीडिया असेल, टेलिव्हिजन माध्यम असेल किंवा वृत्तपत्र असेल, वेगवेगळ्या माध्यमातून जी माहिती आपल्या डोक्यात टाकली जाते आणि त्यामुळे आपली जी तारांबळ उडते मनाची, की मन कसं अस्तव्यस्त होतं. कोणकोणत्या बातम्या आपण वाचतो, कोणत्या बातम्या वाचतो त्याच्यावर देखील आपले भाव उत्पन्न होत असतात. प्रत्येक बातमीवर आपला जर भाव उत्पन्न होत असेल तर कशी तारांबळ उडेल, जरा विचार करावा. तर ह्या सगळ्या प्रवाहामध्ये, या सगळ्या युगामध्ये, माहितीच्या युगामध्ये टिकून राहायचं असेल
टिकून राहायचं असेल म्हणजे ही सगळी ये सब समुद्र पार करके जाना है, तो एक छोटा सा टेक्निक, ये जो कुशलता है वो हमें सीखना पडेगा. हे आपल्याला शिकावं लागेल. त्यासाठी थोडंसं अध्ययन पण करावं लागेल, थोडंसं चिंतन मंथन पण करावं लागेल, थोडासा विचार पण करावा लागेल. धन्यवाद.